आज होणार पैसे वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजना 2025 संदर्भात 26 नोव्हेंबर आजपासून पैसे वितरणाची सुरुवात जी ती होणार आहे. 15 जिल्ह्यांची नवीन यादी मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाहीर केलेली आहे आणि या यादीच्या अंतर्गत नोव्हेंबरचा हप्ता असेल किंवा डिसेंबरचा हप्ता असेल, सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. चला तर जाणून घेऊया जिल्ह्यांची यादी आणि कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, कोणत्या लाडक्या बहिणी वंचित राहणार किंवा कोणत्या लाडक्या बहिणींना किती रक्कम जी आहे ती मिळणार, संपूर्ण अपडेट. चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनलला करा सबस्क्राईब आणि व्हिडिओला लगेच लाईक करून टाकायचे, कारण की अशा पद्धतीने नवीन अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. तर आत्ताची सर्वात मोठी अपडेट, लाडकी बहीण योजना आजपासून पैसे वितरण करण्यास सुरुवात जी आहे ती झालेली आहे. नोव्हेंबरचे पैसे असतील, डिसेंबरचे पैसे असतील, तर 2 महिन्याचे पैसे एकत्रित वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि KYCमुळे भरपूर लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर निघलेल्या आहेत. त्यामुळे काही लाडक्या बहिणीचा लाभ देखील नक्कीच वाढणार आहे. तो लाभ किती वाढणार ते आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत. त्याच्या अगोदर पैसे वितरण कशा पद्धतीने होणार आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार ते आपण पाहूया. सर्वात प्रथम म्हणजे नोव्हेंबरचे पैसे वितरण होण्यास आजपासून सुरुवात जी आहे ती केली जाणार आहे. आता फक्त नोव्हेंबरचे भेटतील का, तर तसं नाही. नोव्हेंबरचे अधिक डिसेंबरचे असे मिळून 2 महिन्याचे एकत्रितरित्या पैसे जे आहेत ते लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत वितरण केले जाणार आहेत. त्याला आपण 17वा हप्ता आणि 18वा हप्ता असे देखील म्हणू शकतो, कारण की दोन्ही हप्ते जे ते शासनाने एकत्रित देण्याचा निर्णय कशामुळे घेतलेला आहे, तर हे पहा, निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि निवडणुका आल्या म्हणजे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये परत पैसे पाठवण्यात थोडीशी अडचण येऊ शकते किंवा अवघड जाऊ शकते. त्या कारणास्तव 17वा आणि 18वा हे दोन्ही हप्ते एकत्रितरित्या वितरण करण्याचा शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे. आता सर्व बहिणींना प्रश्न पडलेला असेलच, 17वा आणि 18वा हप्ता किती मिळणार, सोबतच आमच्यासाठी बोनस काही आहे का? तर हो मित्रांनो, 100% बोनसची घोषणा आत्ताच काही क्षणांपूर्वी झालेली आहे आणि या बोनसच्या अंतर्गत तुम्हाला 17वा 18वा हप्ता तर मिळणार आहेच, परंतु त्याच्यासोबत बोनस मिळणार आहे. तो म्हणजे किती, तर 2,400 रुपयांचा धडाकेबाज बोनस जो आहे तो लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये नक्कीच जमा होणार आहे. तर हा बोनस कशा पद्धतीने मिळणार ते आपण व्हिडिओच्या पुढे सांगितलेले आहेच. त्याच्या अगोदर तुम्हाला 1,500 अधिक 1,500 म्हणजे एकूण किती रक्कम, तर 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आणि त्यामध्येच मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यांची यादी तर जाहीर केलेली आहे. जिल्ह्यांची यादी आपण पुढच्या स्टेपमध्ये पाहूया. त्याच्या अगोदर आपण मुख्यमंत्र्यांनी 3 महत्त्वपूर्ण आदेश दिलेले आहेत पैसे वाटप करण्यासंदर्भात. तर त्या आदेश कोणते आहेत ते आपण एकदा जाणून घेऊया, त्याच्यानंतर वळूया मेन अपडेटकडे. सर्वात प्रथम म्हणजे सर्व बँकांना आदेश देण्यात आलेले आहेत. लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण झालंच पाहिजे आणि तात्काळ झालं पाहिजे, अशा पद्धतीचे सक्तीचे व धडाडीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. यामध्येच त्याच्यानंतर दुसरा आदेश दिलेला आहे महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांना, कारण की ज्या की महिला व बालविकासच्या मंत्री आहेत आणि त्या पैसे वितरण करण्यास त्या संदर्भात त्यांचा महत्त्वाचा वाटा जो असतो नक्कीच असतो. त्यामुळे त्यांना देखील आदेश देण्यात आलेले आहेत. लाडकी बहीण योजनेचे 17वा आणि 18वा हप्ता अजिबात उशीर करू नका, दोन्ही हप्ते एकत्रित वितरण करून टाका, अशा आदेश तर दिले त्यांनी. सोबतच चेकवर सह्या देखील घेतलेल्या आहेत, म्हणजे चेकवर सह्या झाल्या की लगेच पैसे जे ते ट्रान्सफर होण्यास सुरुवात होत असते. आणि तिसरा सर्वात महत्त्वपूर्ण आदेश दिलेला आहे DBT संघाला. DBT संघ काय आहे, तर हे पहा, DBT जे तुमच्या बँक खात्यापर्यंत पैसे पोहोच करण्याचं साधन असतं आणि याच DBT माध्यमाद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते ट्रान्सफर केले जात असतात. तर DBTला देखील आदेश देण्यात आलेला आहे, पैसे पाठवायला तात्काळ चालू करा, असं DBT संघाला आदेश देण्यात आलेला आहे. त्यामुळे पैसे जे ते आजपासून तुमच्या खात्यामध्ये संपूर्ण 3 टप्प्यामध्ये पैसे वितरित नक्कीच होणार आहेत. 17 हप्ता वाटप तारीख आजचीच ठरलेली आहे आणि आजपासून पैसे तुमच्या खात्यामध्ये संपूर्ण 3 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. अतिशय नवीन व लेटेस्ट यादी आलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या पैसे वाटप संदर्भात. ती यादी मी तुम्हाला लगेच देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे. आता आज तुमच्या खात्यावर पैसे मिळणार का, तर हो मित्रांनो, 100% आज तुमच्या खात्यावर रक्कम जी आहे ती नक्कीच मिळून जाणार आहे. आणि आत्ताच्या सर्वात मोठ्या अपडेटनुसार एकूण 17 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. पहिली यादी असणार आहे. अशा प्रकारच्या 2 ते 3 याद्या ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत. त्यातील पहिली यादी जी असणार आहे ती 17 जिल्ह्यांची यादी असणार आहे आणि या 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहेत आणि 2,400 रुपयांचा धडाकेबाज बोनससुद्धा याच यादीमध्ये मिळून जाणार आहे.
त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. महत्त्वपूर्ण म्हणजे सर्वात प्रथम 17वा आणि 18वा हप्ता तुम्हाला तर समजले 3,000 रुपये मिळणार. परंतु 2,400 रुपये कशाचे? आणि ही 17 जिल्ह्यांची यादी जी आहे जाहीर झालेली आहे ती म्हणजे आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे 100% वितरण केले जाणारच आहे. त्यामुळे यादी लक्षपूर्वक पाहायची आहे तुम्ही. तुम्हाला बोनस तर सांगतोच मी, कारण की आत्ता 17व्या हप्त्यासंदर्भात मंत्रिमंडळात मोठी बैठक जी आहे ती पार पडलेली आहे आणि या बैठकीत हे 2 महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत. पहिला निर्णय म्हणजे 17वा आणि 18वा हप्ता 17 जिल्ह्यामध्ये आज वितरण करण्यासंदर्भात आणि दुसरा निर्णय म्हणजे 2,400 रुपये बोनस वितरण करण्यासंदर्भात. चला तर जाणून घेऊया हे 2 महत्त्वपूर्ण मोठे निर्णय नेमकं कोणते आहेत. तर 17वा हप्ता एकूण या 3 महत्त्वपूर्ण टप्प्यात वितरित केला जाणार आहे. त्यातील जिल्ह्यांची यादी आपण व्हिडिओच्या पुढे दिलेली आहे. ती यादीही पाहणार आहोत. त्याच्या अगोदर हे टप्प्याटप्प्याने पैसे कशा पद्धतीने तुमच्या खात्यात जमा होणार ते जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. कारण की प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जे ते एक सोबत पडणार नाही, तर प्रत्येक टप्प्याने पैसे पडणार आहेत. पहिल्यांदा 20%, नंतर 30% आणि तिसरा टप्पा असणार आहे तो 40%चा. तर अशा पद्धतीने 3 दिवसामध्ये 3 टप्पे जे आहेत हे पार पडणार आहेत आणि चौथा टप्पा असणार आहे. त्या चौथ्या टप्प्याच्या नंतर तुम्हाला बोनससुद्धा मिळणार आहे. तो बोनस किती असणार आहे? तर 2,400 रुपयांचा धमाकेबाज बोनस तो असणार आहे. आता मोठी खुशखबर, बोनस तर मिळणार, मग कशा संदर्भात बोनस मिळणार ते जाणून घेणे देखील अतिशय तितकेच महत्त्वपूर्ण ठरते. हा बोनस अगोदर आपण पाहूया आणि त्याच्यानंतर 17 जिल्ह्यांची यादी तुम्हाला मी लगेच देऊन टाकतो, ज्यामध्ये तुम्हाला आज पैसे जमा होणार त्या जिल्ह्यांची नावं त्यामध्ये असणार आहेत. तर सर्वात प्रथम म्हणजे उज्ज्वला गॅसची 3.0 योजनेची ती पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे आणि गॅस सिलेंडरचे पैसे देखील आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्या संदर्भात सबसिडी तुम्हाला मिळून जाणार आहे. 2,400 रुपयांचा हा बोनस 17व्या हप्त्यात सोबतच येणार आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. बहिणीसाठी ही नक्कीच महत्त्वपूर्ण व मोठी खुशखबर ठरणार आहे. कारण की 800 रुपये प्रत्येक महिन्याला सबसिडी पडत असते, परंतु आता मध्ये पडली नव्हती, परंतु ती सबसिडी पुन्हा एकदा चालू करण्यात आलेली आहे आणि याच अंतर्गत तुम्हाला 2,400 रुपयांचा बोनस तर तो नक्कीच मिळून जाणार आहे. त्यासाठी अर्ज करायचा का कुठे? तर हे पहा, अर्ज करण्याची गरज नाही. डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये ती बोनस जो आहे तो नक्कीच जमा होणार आहे. त्यामध्येच काही लाडक्या बहिणींना बोनस कमी देखील येणार आहे, काहींना 1700च बोनस येणार आहे. कशामुळे? तर हे पहा, काही उज्ज्वला गॅसच्या व्यतिरिक्त जर कनेक्शन असेल तुमचं तर मग तुम्हाला 1700 आणि उज्ज्वला गॅसचं कनेक्शन असेल तर 2400 रुपये जो आहे तो बोनस मिळणार आहे. फक्त गॅस टाकी भरताना बुकिंग करून भरायची आहे. बुकिंग करून भरता क्षणी तुम्हाला हा 1700 रुपयाचा बोनस जो आहे तो नक्कीच जमा होणार आहे. त्याच्यानंतर 3,000 रुपये तर तुम्हाला मिळणार. काही लाडक्या बहिणींना 4,500 रुपये सुद्धा मिळणार आहे. तर तुम्ही म्हणाल सर 4,500 रुपये कशा पद्धतीने मिळणार? तर हे पहा, 4,500 रुपये मिळण्यामागं जर मागील हप्ते आले नसतील तर तो एक हप्ता आणि हे 2 हप्ते असे मिळून 3 हप्त्याचे 4,500 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. आता आपण जाणून घेऊया 17 जिल्ह्यांची महत्त्वपूर्ण व इम्पॉर्टंट यादी, की ज्या यादीमध्ये डायरेक्ट लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात त्यामध्ये माहिती दिलेली आहे आणि 3 दिवसामध्ये या 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. त्याच्याविषयीच यादी पाहणार आहोत आपण पुढे. तर त्यातील 3 दिवसामध्ये 36 जिल्हे म्हणजे पहिल्या दिवशी त्यांनी 17 जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे. 17 जिल्हे सर्वात महत्त्वपूर्ण नक्कीच ठरणार आहेत, कारण की पैशांचं वितरण जे आहे ते याच जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता महाराष्ट्राचा नकाशा तुमच्या समोर आहे आणि यामध्येच आपण तुम्हाला जिल्ह्यांच्या यादीच्या विषयी मार्गदर्शन करणार आहोत. त्यामुळे सर्वात प्रथम व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल लगेच चालूमध्ये एक लाईक करून ठेवा, कारण की विषय असा आहे, तुम्ही लाईक केलं म्हणजे आम्हाला देखील प्रेरणा मिळते तुमच्यासाठी नवीन अपडेट घेऊन येण्यासंदर्भात. चला तर वळूया आपल्या जिल्ह्यांच्या यादीकडे. तर हे बघू शकता, सर्वात प्रथम सुरुवात जी आहे असणार आहे ती सातारापासून होणार आहे. सातारा या ठिकाणी भरपूर दिवसापासून पैसे पडले नव्हते, तर आज अखेर साताऱ्यापासून सुरुवात जी आहे ती होणार आहे. त्याच्यानंतर सोलापूरमध्ये देखील लाडकी बहिणीचे पैसे आज जे आहे ते जमा करण्यात येणार आहेत. याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे मित्रांनो धाराशिव, लातूर, बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, जळगाव, जालना व परभणी. तर या जिल्ह्यांमध्ये आज पैसे जे आहे ते वितरण केले जाणार आहेत. सकाळपासूनच या जिल्ह्यामध्ये पैसे पाठवण्यास सुरुवात होणार आहे. आता काही लाडक्या बहिणी सकाळी पडतील, काहींना दुपारी आणि काहींना 4 ते 5 वाजेच्या दरम्यान पैसे जे आहे ते जमा होणार आहेत. म्हणजे सकाळपासून या जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण जे आहे ते जाळं वितरणाला सुरू होणार आहे. आता तुम्हाला सर बाकीच्या जिल्ह्यांचं आमच्या जिल्ह्यांचं काय? तर हे पहा, ते देखील सांगतो तुम्हाला. आता हे झालं आज पडणारे जिल्हे. तर इतर राहिलेले जिल्हे जे असतील मग ते अकोला साईड असेल, नागपूर साईड असेल,
चंद्रपूर असेल, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली आणि परभणी. तर या जिल्ह्यामध्ये कधी पडणार, तर हे पहा उद्या या जिल्ह्यामध्ये सकाळपासून पैसे पडण्यास सुरुवात नक्कीच केली जाणार आहे. कारण की या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते स्टेप बाय स्टेपच होणार असतं आणि त्यामुळे पहिल्या दिवशी DBTला एवढा लोड, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी एवढा लोड आणि तिसऱ्या दिवशी कोणत्या जिल्ह्यांना मिळणार, तर मग ते पुणे साईड असेल किंवा रायगड साईड असेल, रत्नागिरी, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, तसंच नाशिक ठिकाणी देखील जर राहिलं कोणी तर त्या ठिकाणी देखील परवा दिवशी पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. तर ह्या पैशांचं वितरण अशा पद्धतीने जिल्ह्याद्वारे तर केलंच जाणार आहेच. परंतु बँकांची यादी देखील आलेली आहे. कारण की लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर या बँकांमध्ये किंवा या जिल्ह्यांच्या बँकांमध्ये सर्वात अगोदर लाभाचं वितरण जे आहे ते नक्कीच केलं जात असतं. चला तर त्या बँकांची यादी देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो. कारण की हे पहा बँकांची यादी देखील महत्त्वपूर्ण नक्कीच ठरत असते. कारण की काही बँकांमध्ये लवकर पैसे येत असतात, काही बँकांमध्ये उशिरा पैसे येत असतात. त्यामुळे बँकांची यादी जाणून घेणे देखील महत्त्वपूर्ण नक्कीच ठरणार आहे. चला तर आपण जाणून घेऊया बँकांची यादी. सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो, बँकेमध्ये गर्दी होण्याच्या अगोदर तुम्हाला पैसे नक्कीच काढून घ्यावे लागणार आहेत. त्यासाठी महत्त्वपूर्ण 5 बँका आहेत. किती? 5 बँका आहेत. आता या 5 बँकामध्ये सर्वात अगोदर लाभाचं वितरण जे आहे ते केलं जात असतं. तुम्हाला कशामुळे, तर हे पहा, या बँकांमध्ये डायरेक्ट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट असते किंवा गव्हर्नमेंट थ्रू सपोर्ट असल्यामुळे या बँकांमध्ये सर्वात अगोदर लाभाचं वितरण केलं जातं. तर त्यामध्ये सर्वात पहिली बँक आहे भारतीय स्टेट बँक, म्हणजे आपली SBI स्टेट बँक ऑफ इंडिया जी आहे ती. त्या बँकेमध्ये सर्वात अगोदर लाभाचं वितरण होणार आहे. जर तुमचं SBIमध्ये खातं असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे जे ते मिळून जाणार आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची बँक आहे मित्रांनो, ती म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक, IPPB देखील आपण त्याला म्हणू शकतो. पोस्टाचं बँकेमध्ये खातं असेल तर त्या बँकेमध्ये देखील सर्वात अगोदर लाभाचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. याच्यानंतर तिसरी बँक आहे मित्रांनो आपली महाराष्ट्र ग्रामीण बँक. महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर त्या बँकेमध्ये देखील तुम्हाला सर्वात अगोदर लाभाचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने या 3 बँकेमध्ये तर होणार आहे. त्याच्यानंतर मग पंजाब नॅशनल बँक आहे, युनियन बँक ऑफ इंडिया आहे. तर अशा पद्धतीने या बँकांमध्ये सर्वात अगोदर लाभाचं वितरण जे आहे ते केलं जात असतं. आणि त्याच्यानंतर प्रायव्हेट राहिलेली बँक असेल, महिंद्रा, कोटक महिंद्रा किंवा इतर बँका ज्या असणार आहेत त्या बँका असणार आहेत. आता आज पैसे पडायला सुरुवात तर झालेली आहेच. तर आज कशा पद्धतीने मेसेज पडत आहे तुम्ही बघू शकता. लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी महिलांना पैशांचं वितरण जे आहे ते आजपासून सुरुवात झालेलं आहे. त्यामध्ये काहींना 3,000 पडणार आहेत, काहींना 4,500 सुद्धा पडणार आहेत. जर मागील हप्ता राहिला असेल तर तुम्हाला काहींना 4,500 रुपये देखील पडणार आहेत. तर आणि जर मागील हप्ता राहिले नसतील तर तुम्हाला 3,000 रुपये नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे 3,000 रुपये आणि सोबतच 24 रुपये बोनस देखील तुम्हाला त्यामध्ये वाटप केला जाणार आहे. हे महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मुख्यमंत्र्यांनी नवीन यादी जी जाहीर केलेली आहे. याच यादीच्या अंतर्गत तुमच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जात असतं आणि त्याच पैशांच्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट जे आहे ते पैसे जे आहे ते ट्रान्सफर केले जात असतात. आता तुम्हाला जिल्ह्यांची यादी देखील आपण दिलेली आहे. उद्या कोणते जिल्हे, आज कोणते जिल्हे, संपूर्ण आपण व्हिडिओच्या मध्ये सांगितलेलं आहे. जर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर लक्षपूर्वक धन्यवाद. तर तुमच्यासाठी नवीन अपडेट देखील उद्याच्याला नक्कीच येणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या मुख्यमंत्र्यांनी बैठकी ज्या घेतलेल्या आहेत त्या बैठकीच्या अंतर्गत देखील नवीन निर्णय झालेले आहेत. व्हिडिओच्या मध्ये आपण प्रत्येक जिल्ह्याची यादी दिली, आज उद्या आणि परवा वाटप होणाऱ्या प्रत्येक जिल्ह्याची यादी आपण दिलेलीच आहे. तर हे पहा, आपल्या चॅनलवर व्हिडिओ असे कंटिन्युअसली येत असतात. तर आता तुम्हाला गॅसची सबसिडी पाहण्यासाठी कुठं काही करायचा, अर्ज करायचा का, तरी पहा अर्ज करण्याची गरज नाही. फक्त गॅस जो आहे तो बुकिंग करताना ऑनलाईन बुकिंग करून भरायचा आहे. कारण जेवढं तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून गॅस भरताल तेवढा तुमचा फायदा नक्कीच होणार आहे. आणि ते ऑनलाईन बुकिंग केल्यामुळे तुमचा फायदा होईल आणि तुम्ही ते गॅस तो नक्कीच भरू शकता. तर अशाच पद्धतीने नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब टू जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.